सर्वांना नमस्ते. 0 ते 50 संख्यानामे लिहिता येणं या स्तरावरती विद्यार्थ्याला घेऊन जाण्यासाठी अक्षरी संख्या लेखनाचा विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा लागतो. हा सराव कंटाळवाणा, त्रासदायक होऊ नये यासाठी आपण वेगवेगळ्या अध्यापन पद्धती वापरतो. कला अनुदेशन अध्यापन ही अशीच एक आनंददायी अध्यापन पद्धती आहे. आज आपण विद्यार्थ्यांना 0 ते 50 संख्यानामे कलेच्या माध्यमातून कशाप्रकारे लिहून घेऊ शकतो हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण कला प्रकार निवडणार आहे तो चित्रकला. आपण वापरत आहोत त्यासाठी क्रेयॉन्स, असे स्केच पेन. मात्र यासाठी फळ्यावरील रंगीत खडू, रंगीत पेन्सिल याचाही तुम्ही वापर करू शकता. आता शिक्षकांनी करायचं काय? तर वर्गामध्ये 2 ग्रुप करायचे. 2 ग्रुपमध्ये अजिबात बोलणे होणार नाही, अशी सूचना द्यायची. आता एका ग्रुपने संख्या चित्राच्या माध्यमातून काढायची आणि दुसऱ्या ग्रुपने ती संख्या ओळखून लिहायची. बरोबर ओळखली तर त्या ग्रुपला 1 गुण मिळेल. नाही ओळखली तर गुण मिळणार नाही. तसेच संख्या काढणाऱ्या ग्रुपने संख्या काढताना काही चूक केली तर त्यांनाही गुण मिळणार नाही. मात्र चूक करूनही दुसऱ्या ग्रुपने संख्या ओळखली तर दुसऱ्या ग्रुपला गुण मिळेल. असे सर्वसाधारणपणे काही नियम ठरवून घ्यायचे. त्यानंतर एकक आणि दशकासाठी एक आकार ठरवून घ्यायचा. जसे मी इथे फुलाचा मधला गाभा म्हणून हा भरीव गोल ठरवत आहे, ज्याला मी दशक म्हणते. आता फुलाच्या पाकळ्या या सुट्टे एकक दर्शवणाऱ्या आहेत. त्यासाठी मी हा लाल रंग वापरत आहे. आता पहा, पहिल्या ग्रुपने एक भरीव गोल काढला आहे आणि त्याला एकूण 6 पाकळ्या काढल्या आहेत. हं. त्यामुळे पहिल्या ग्रुपला 1 गुण मिळाला. हं. शिक्षकांनी आधीच एकक आणि दशक अशी घरे तयार करून ठेवायची. एकक आणि दशक. आता दुसऱ्या ग्रुपने न बोलता शांतपणाने हे फूल पाहून एककाच्या ठिकाणी किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणून एककाच्या ठिकाणी 6 अंक लिहायचा. दशक 1 आहे म्हणून दशकाच्या ठिकाणी 1 हा अंक लिहायचा. तयार होणारी 16 ही संख्या अंकात दर्शवायची. दर्शवली? आता पुन्हा 16 ही संख्या अक्षरी लिहून दाखवायची आहे. म्हणजे ही कशी लिहिणार? 16. हे दुसऱ्या ग्रुपनं पूर्ण केलं, तर दुसऱ्या ग्रुपला सुद्धा 1 गुण मिळेल. आता दुसरा ग्रुप एक संख्या मनात धरून त्याचे फूल काढेल. त्यासाठी दुसऱ्या ग्रुपने समजा 42 ही संख्या गृहीत धरली. असे 4 गोल त्यांना काढायला लागतील, बरोबर आहे? आणि त्याला 2 पाकळ्या काढायला लागतील. मात्र त्यांनी काय केलं, हे जे 4 गोल आहेत, हे असे काढले. 1, 2, 3, 4 आणि 2 पाकळ्या काढलेल्या आहेत. 4 हां. दुसऱ्या ग्रुपने बरोबर 4 दशक आणि 2 एकक असे मांडून दाखवले. म्हणजे अ, 4 दशक आणि 2 एकक संख्या झाली 42 आणि त्यांनी ही लिहिली सुद्धा बरोबर 42. ठीक आहे? आणि त्यानंतर त्यांना 1 गुण मिळाला. मात्र पहिल्या ग्रुपने संख्या बरोबर लिहिली, पण काढलेला आकार हा फुलाचा नव्हता. त्यासाठी त्यांना भरीव गोल आणि पाकळ्या यांची रचना साधारणपणे अशी करायला लागली असती. की ज्यामुळे हा आकार फुलासारखा दिसेल. यामध्ये त्यांची चूक झाली. त्यामुळे
फुलाच्या आकारात संख्या काढणाऱ्या या ग्रुपला हा गुण मिळणार नाही. अशा प्रकारे हा खेळ आपण पुढे रंगवत नेऊ शकतो. प्रत्येक वेळी फुलंच काढली पाहिजेत असंही काही नाही. असे कोणतेही 2 आकार घ्या, ज्यातील एक आकार एकक दर्शवेल आणि दुसरा आकार दशक दर्शवेल. म्हणजे आता समजा, की आता आपण घराचा आकार घेऊ. तर हा चौकोन जो दशक दर्शवेल आणि घराची कौले ही एकक दर्शवतील. आणि तुम्ही बघू शकता, की इथे मी 2 चौकोन काढणार आहे आणि 9 कौले काढणार आहे. हे मी 2 चौकोन काढलेले आहेत आणि 1, 2, 3, 5, 6 हा मी एक घराचा आकार काढलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 चौकोन काढलेले आहेत आणि 9 कौले काढलेले आहेत. मग अर्थात संख्या किती होणार आता याच्यातली? एकक किती झाले? 3, 3, 6, 7, 8, 9. दशक किती झाले? 2 चौकोन आहेत म्हणजे 2. संख्या झाली 29. ही लिहिणार अशी 29. हं. अशा प्रकारे आपण कला आणि अध्यापन यांचा संबंध साधू शकतो आणि विद्यार्थ्यांना संख्या नामे लिहिण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो.